राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार मंत्र्याला चाकूर तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात विजय मिळाला म्हणायला हरकत नाहीये। आपल्यासोबत भोतीमध्ये जर बघायला गेलं तर खूप अटीतटीचा सामना होता। काय म्हणता पाटील, आज जर बघायला गेलं तर भोतीमध्ये आपल्याला ऐन वेळेला आपल्या दुःखद घटना घडल्या, तरीही प्रचारामध्ये आपण खूप ऍक्टिव्ह राहिलात, काय म्हणणं आहे? सर, भोतीवासियांना पहिलं मी सर्वात त्यांचं अभिनंदन करतो। सर्वसामान्य जनता इकड आणि भाजपचे टोटल 8-9 लोक माझ्या गावच्या विरोधात होते, पण सर्वसामान्य जनतेने जर ठरवलं, कसले कितीही मोठे नेते राहू द्या, ज्यांनी की गावात भयंकर भ्रष्टाचार केला आहे आणि त्याबद्दल त्या जनतेतून रोष व्यक्त करून हा विजय आपल्या समोर दिसत आहे। बरं, काय सांगा, शेवटी आज जनशक्ती सगळ्याच भोतीमध्ये माणुसकी कामाला आली, कार्यकर्ते कामाला आले। 100% माझ्या बरोबर फक्त बघा सगळे गोरगरीब जनता आहे। माझे बालू शेवाळे असतील, परमेश्वर असेल, गोविंद असेल, धनु असेल, विकास असेल, ही सर्वसामान्य आहेत। आम्ही कुठले पद भोगलेले नाहीत। ही सगळी 8 मंडळी 9 मंडळी जी होते ती माझी आजी पंचायत समिती मेंबर सरपंच सगळे होते। त्याच्या विरोधात माझे गोरगरीब जनतेनं माझ्या पाठीमागे राहून आज विजयाचा गुलाल त्यांनी सहकार मंत्र्याच्या आशीर्वादावर आणि गावचा विकास करणारा हे त्यांना माहिती आहे। बाबासाहेब पाटील आज जर कोणाला भोतीमध्ये विचारत असतील तर आमच्या 7-8-10 लोकांना विचारतात, त्यांना कोणाला विचारत नाही, कोण त्यांना मानत बी नाही। आणि साहेबांना त्यांना बोलायचं सोडून दिले। आज ते म्हणतात मी साहेबांचा हे आहोत ते आहोत, कोणीच नाही, तुम्ही गद्दार आहेत सगळे। ऐन वेळेला पळून गेले, ऐन वेळा नाही, आमदारकीच्या पासून त्यांनी माझा खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा 150 मतांना प्लस होता आमदार साहेबांच्या वेळेस। आपल्याकडे दुःखद घटना घडलेल्या होत्या, तरी आपण पूर्णपणे मला नाईलाज होता। माझ्या मरताचं आईचं ह्यांनी राजकारण केलं। राजकारण कोण काय म्हणले आपलं हे धरलं नाही, शिकायला धरलं नाही। पण माझ्या घरचा प्रश्न होता, माझ्या बहिणीला दुसऱ्या दिवशी हैदराबादला घेऊन जायचं होतं, ते त्यांना माहित नव्हतं। पण माझ्या आईच्या दुःखावर सुद्धा त्यांनी खूप राजकारण केलं। जनतेने 100% त्यांना धडा शिकवलं। खरं तरी पाटील होते, खरं तर राजकारण कुठे करावं हे महत्वाचं होतं, पण भोतीमध्ये मात्र प्रचंड मताने राष्ट्रवादी काँग्रेसला विजय केले असं आपल्याला इथं नमूद करावं लागेल।